उत्तर प्रदेशमध्ये लढीन. त्यामुळे तुम्ही, माझी विनंती आहे, मला तुम्ही दत्तक घेतलेलं आहे, त्या दत्तकचं पारणं चांगलं फिडीन एवढी विनंती करतो. आणि ह्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला जागा दिली. राष्ट्रवादीच्या कोट्यातले अजितदादा बारामतीला महादेव जानकर देखील येणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात हेलिकॉप्टर उतरवणार आहे. मी येणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा मिळाली मला. 2-3 महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांनी बोलले होते, ती जागा आपण असं करून तसं करू. त्यांनी जागा दिली, त्यामुळं आम्हाला ही सीट मिळाली. BJP, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर आम्हाला संधी दिली, आम्हाला मान सन्मान दिला. त्याबद्दल मी तुमच्या तिघाचं देखील हृदयातनं अभिनंदन करतो. आणि मला दिल्लीला जाण्याची आपण संधी देताल, आशीर्वाद करताल, अशा अपेक्षा व्यक्त करून मी आपल्या जागे येतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद आदरणीय जानकर साहेब. तर परभणीमधून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर बोलत होते. आणि बारामतीच्या प्रचाराला सुद्धा मी येणार असं सुद्धा वक्तव्य यावेळी जानकर यांनी केलंय. आजच त्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे आणि बारामतीच्या प्रचाराला सुद्धा मी येणार असं सुद्धा त्यांनी म्हटलंय.